बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। बातमी येते नांदेडच्या हदगावमधून। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी रहिवासी उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी सेतू केंद्राबाहेर लागल्या महिलांच्या रांगा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारच्या वतीने घोषित करण्यात आली आहे। सेतू केंद्राबाहेर महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। महिलांना रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्व्हरचा सुद्धा फटका बसत आहे। योजनेकरता लागणारे उत्पन्न व रहिवासी काढण्यासाठी सरकारच्या वतीने सेतूधारकांना जे ठरवून दिलेली रक्कम आहे तेवढी सेतू केंद्रधारकांनी महिलाकडून घ्यावे। सेतू केंद्र चालकांनी जास्त रक्कम लाभार्थ्याकडून घेऊ नये यासाठी आज भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा हदगावच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे। सेतू केंद्र चालक महिलाकडून जास्त पैसे उकळण्याचे काम करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा हदगावच्या वतीने करण्यात आली आहे। महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, हदगाव। आज तहसील कार्यालयामध्ये निवेदन आम्ही दिलं। ते निवेदन या पद्धतीचं होतं, हदगाव तालुक्यामध्ये आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये जे शासकीय सेतू केंद्र आहेत ते सेतू केंद्र लाभार्थी महिलांचे म्हणजे माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही परवा अर्थसंकल्पामध्ये शासनाने लागू केली आणि त्या संदर्भामध्ये आम्ही तहसीलदारला निवेदन दिलं। सगळे सेतू केंद्रवाले 100 रुपये ते 1000 रुपयापर्यंत ते घेत आहेत। ते घेऊ नये आणि जे घेत असतील त्यांचं लायसन कॅन्सल करावं। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी हदगाव तालुक्यातील सर्व महिलांना आव्हान करतो की कुणीही सेतू केंद्रावर किंवा तहसीलमध्ये फिरणाऱ्या आजूबाजूच्या कार्यकर्त्याला पैसे देऊ नये। सेतू केंद्रावर केवळ 33 रुपये लागतात। हे 33 रुपये किंबहुना 50 रुपयेच द्यावेत। हे जे लूट करत आहेत हे लूट करणं योग्य नाही। धन्यवाद। आता ते बोला विषय काय याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो आणि ह्यासाठी लागणारी जी कागदपत्रं आहेत त्याच्यामध्ये सोपी कागदपत्र जे रहिवासी दाखला आहे त्याच्या बदल्यामध्ये आपण जन्म दाखला देखील देऊ शकतो। हे सोपे कागदपत्र शेतकऱ्या आपल्या महिलाकडून घेऊन त्यांची जी आर्थिक लूट होत आहे दलालांकडून ती थांबवण्यात यावी। तसेच जे सेतू केंद्रावरती जी आता PM योजना पीक विमा योजना लागू झालेली आहे ती 1 रुपयात व्हायला पाहिजे। तिथं देखील 50 रुपये किंवा 100 रुपये असं जास्त घेऊन तिथं लूट होत आहे। ही लूट थांबावी आणि जर हे सेतू केंद्रावर लोक जास्त पैसे घेत असतील तर त्यांचं लायसन रद्द करण्यात यावं एवढं मी सांगतो। नमस्कार।